नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 10वीतून 11वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल कोर्स मित्रांनो तयार होतो इंग्लिशचा, ज्याच्यामध्ये जी मुलं मराठी मीडियमची होती, ज्यांना जायचं सायन्सला जायचं किंवा इंग्लिशमध्ये डेव्हलपमेंट करायचे, त्यांच्यासाठी हा कोर्स लय महत्त्वाचा आहे. अगोदर आपण कालच्या या लेक्चरमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन आणि कुठलीही भाषा शिकण्यासाठी कुठल्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं की रीडिंग असेल, लिसनिंग असेल, स्पीकिंग असेल, रायटिंग असेल, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. 4 टप्पे यावर आपण चर्चा केली आणि आज आपण सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती, म्हणजे टेन्सवरती. टेन्स म्हणजे संपूर्ण टेन्स नाही, टेन्सचा एक महत्त्वाचा भाग. आपण या जवळपास 7-8 पुढच्या ज्या व्हिडिओमध्ये टेन्सच्या प्रत्येक भागावर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. कारण काय माहिती आहे का, आपण बऱ्याचदा बोलत असताना बऱ्याच वेळा मित्रांनो आपण इंग्लिश टेन्सचा वापर करत असतो. कुठलं एखादं वाक्य, बऱ्याचदा बरीचशी वाक्य तुमची कुठल्या ना कुठल्या तरी टेन्स मधली असतात. जसं की मी शिकवत आहे, आय एम टीचिंग, हे जे वाक्य आहे, मी शिकवत आहे म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातलं आहे. किंवा कधी कधी मी वाचतो म्हणजे आय रीड. अशा प्रकारची बरीचशी वाक्य जी आहे ती तुम्ही काळातली बोलत असता. मग नेमकी प्रत्येक काळातलं वाक्य कसं बनवायचं, जसं की आज आपण साध्या वर्तमान काळावर चर्चा करणार आहोत. तर या साध्या वर्तमान काळातली जी मराठीतली वाक्य आहेत ती कुठली असतात आणि त्यांना इंग्रजीमध्ये तुम्ही कसं ट्रान्सलेट करू शकताय, किंवा इंग्लिशमध्ये साध्या वर्तमान काळातली वाक्य नेमकी कशी तयार करायची, तो वर्तमान काळ जो आहे तो नेमका कुठे कुठे वापरायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि या सिरीजमध्ये तुम्हाला हे सगळे टेन्सचे भाग तुम्हाला कळणार आहे, म्हणजे टेन्सचा अभ्यास होणार आहे. म्हणजे व्याकरणाचा जो प्रत्येक भाग आहे तो फक्त तुमचा परीक्षेपुरता मर्यादित नाही, तर तो बोलत असताना, तो लिहित असताना त्याचा वापर नेमका कुठं करायचा, या सगळ्या मुद्द्यांवरती या सिरीजमध्ये चर्चा करणार आहोत आपण. तर चला जाऊयात आता साध्या वर्तमान काळाकडे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. ओके. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आजचा जो भाग आहे त्याच्यावरती एक टेस्ट आहे मित्रांनो. आजचा भाग झाल्यानंतर लगेच तुम्हाला एक टेस्ट द्यायचे. टेस्टची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या की लक्षात घ्या, साधा वर्तमान काळ, एखादं नैसर्गिक सत्य, एखाद्याची वर्तमान काळातली सवय आणि नेहमी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ वापरतो. जसं की सूर्य पूर्वेस उगवतो, हे एक नैसर्गिक सत्य आहे. पृथ्वी गोल आहे, हे एक नैसर्गिक सत्य आहे. ही जी काही नैसर्गिक सत्य आहे ती लिहिण्यासाठी किंवा ती सांगण्यासाठी आपण साध्या वर्तमान काळातला वापरतो, साध्या वर्तमान काळाचा वापर करतो. सचिन दररोज अभ्यास करतो, त्याची नेहमीची क्रिया आहे. सारिका मुंबईला राहते, ओके, आणि ती सकाळी लवकर उठते, ही पण तिची नेहमीची क्रिया आहे. ते दररोज 8 तास काम करतात, त्यांच्या नेहमीच्या क्रिया आहेत. तर या प्रकारची वाक्य जी आहे मित्रांनो, ती आपण ज्यावेळेस बोलत असतो तेव्हा ही वाक्य साध्या वर्तमान काळातली असतात. याच्यामध्ये आणखी एक ऑब्झर्वेशन बघा, मराठीतलं साध्या वर्तमान काळाचं वाक्य कसं असतं ते जरा समजून घ्या. शेवटी तो आला इथे, बरोबर. त्याच्यानंतर इथे बघा, इथे शेवटी तो आला, इथं ते आलं, इथं ते आलं, इथं तात आलं. म्हणजे तो असेल, तात असेल, त असेल, अशा प्रकारचे शब्द जर शेवटी येत आहेत तर ते वाक्य समजायचं साध्या वर्तमान काळातलं आहे. म्हणजे मी उठतो, मी बसतो, मी लिहितो, मी वाचतो, मी अभ्यास करतो, मी आंबा खातो, मी शाळेत जातो, मी हे करतो, मी ते करतो, मी काय काय करतो, ते हे करतात, ती ते करते. शेवटी जर त वगैरे आला तर समजायचं की अशा प्रकारचं जे वाक्य आहे ते वाक्य कशामधलं आहे, तर ते वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. आता ह्या वाक्यांचं इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेशन करायचं, तर हेच नाही तर कुठलंही वाक्य इंग्लिशमध्ये जर बनवायचं असेल तुम्हाला, ह्या वाक्याला जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्हाला कशाची गरज आहे. पहिली गोष्ट, सूर्य, पूर्वेस म्हणजे पूर्व दिशा, आणि उगवणे, या 3 शब्दांचा तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे, बरोबर. यामध्ये बघा, सूर्य पूर्वेस उगवतो, या 3 शब्दांचा तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे. सूर्य म्हणजे बाबा सन, पूर्व म्हणजे ईस्ट, उगवणे म्हणजे राईस. सन ईस्ट राईस असं जर तुम्ही म्हटलं, सन ईस्ट राईस असं जर तुम्ही म्हटलं तर मग हे वाक्य जे आहे ते बरोबर होईल का? सन ईस्ट राईस हे वाक्य बरोबर नाहीये. म्हणजे नुसते तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती असून उपयोग नाहीये. तर या शब्दांचे अर्थ माहिती असून उपयोग नाहीये, तर त्याची रचना नेमकी इंग्रजीमध्ये कशी करायची ते माहिती पाहिजे. मराठीमध्ये बघितलं तर सूर्य काय बाबा, तुमचा कर्ता आहे. बघा, सूर्य तुमचा कर्ता आहे आणि उगवतो क्रियापद आहे. मराठी वाक्यामध्ये कर्ता पहिला येतो आणि क्रियापद शेवटी येतं. बघा, कर्ता तुमचा काय आलाय बाबा, साधारणतः पहिला आलाय आणि नंतर शेवटी तुमचा आलाय क्रियापद. काय मराठी वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कर्ता तुमचा पहिला येतो आणि क्रियापद शेवटी येतं आणि बाकी मध्ये काय जो धिंगाणा असेल तो मध्ये इतर वाक्य असते. पण इंग्लिश वाक्याच्या जर रचनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर कर्ता पहिलाच येतो. इंग्लिशमध्ये पण कर्ता पहिलाच येतो. तो बाबा तुमचा सन असेल तो पहिलाच येणार. त्याच्यानंतर लगेच क्रियापद येतं, क्रियापद. ओके, राईज, सन रायझेस,
क्रियापद आलं आणि त्याच्यानंतर बाबा ईस्ट, इन द ईस्ट वगैरे काय असेल ते लिहायचं. म्हणजे त्याच्यानंतर आलं तुमचा कर्म किंवा इतर वाक्य जे आहे. म्हणजे तुम्ही मराठी वाक्यामध्ये जर बघितलं तर कर्ता तुमचा पहिला येतो. म्हणजे जसं कर्ता तुमचा बघा या ठिकाणी कर्ता पहिला येतो मराठी वाक्यामध्ये आणि क्रियापद शेवटी येतं. आणि इंग्लिश वाक्यामध्ये कर्ता पहिला येतो म्हणजे सूर्य तुमचा पहिला येतो आणि नंतर उगवतो सूर्य उगवतो पूर्वेस, असं या ठिकाणी हे वाक्य तयार होईल. आणि मग याला इंग्लिशमध्ये करा सन रायझेस इन द ईस्ट आपण असं म्हणू शकतो. किंवा सचिन दररोज अभ्यास करतो, सचिन करतो अभ्यास दररोज असं. सारिका मुंबईत राहते, सारिका राहते मुंबईत, सारिका लिव्हस इन मुंबई असं होईल. ती सकाळी लवकर उठते, ती उठते सकाळी लवकर. ते दररोज 8 तास काम करतात, ते काम करतात दररोज 8 तास असं आपण म्हणू शकतो. आता याला नेमकं इंग्लिशमध्ये आपण कसं बोलायचं, कसं तयार करायचं ते बघा. आता साध्या वर्तमान काळाचं जर तुम्ही रचनासूत्र बघितलं, तर हे साध्या वर्तमान काळावरती येऊयात आपण. साधारणतः तुम्हाला मराठी वाक्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना तुम्हाला नेमकं ते रचनासूत्र व्यवस्थित माहिती पाहिजे. तसं इथं जर बघितलं तर मराठी वाक्याच्या शेवटी तो, ते, त, ता, त, तोस यापैकी कोणताही शब्द आला तर समजायचं हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा पहिला कर्ता इंग्लिशमध्ये जर बनवायचा असेल त्याला, तर इंग्रजीमधल्या साध्या वर्तमान काळातली रचना पहिला कर्ता, नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप असतं आणि नंतर तुम्हाला इतर वाक्य असतं. जसं इथं सूर्य पूर्वेस उगवतो, जसं मराठीमध्ये सूर्य जो कर्ता पहिला आहे तसाच इंग्लिशमध्ये पण पहिला कर्ता लिहिला म्हणजे द सन, सूर्य म्हणजे द सन लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापद काय बाबा उगवतो, उगवणे म्हणजे राईज, रायझेस यस लागला प्रत्यय. कर्ता जर तुमचा एक वचनी असेल, बघा लक्षात घ्या साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता जर आपला एक वचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावायचा. आणि कर्ता जर अनेक वचने असेल तर यस किंवा यस प्रत्यय लावायचा नाही, रायझेस. आणि नंतर मग बाबा पूर्वेस म्हणजे इन द ईस्ट असं आपण म्हणू शकतो. तसंच सचिन दररोज अभ्यास करतो, मग पहिला काय येणार बाबा सचिन. सचिन नंतर बाबा करतो, सचिन काय करतो बाबा अभ्यास करतो, अभ्यास करणे म्हणजे स्टडीज. ओके. आणि दररोज म्हणजे एव्हरी डे, सचिन स्टडीज एव्हरी डे. म्हणजे तुमचा करता झाला की लगेच क्रियापद जोडून टाकायचं. त्याचबरोबर सारिका मुंबईत राहते म्हणजे सारिका राहते मुंबईत, सारिका बाबा पहिला तुमचा काय आला कर्ता आला सारिका. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद राहते आहे, राहणे आहे म्हणजे लिव्स, सारिका लिव्स. आणि नंतर मग काय बाबा इन द मुंबई लिहिलं, विषय संपला. पुढचा पॉईंट काय, ती सकाळी लवकर उठते. ती म्हणजे बाबा पहिला तुमचा कर्ता आला पाहिजे ती, क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे उठणे, उठणे म्हणजे वेक्सअप, वेकअप आपण म्हणतो ना वेकअप, उठणे म्हणजे वेकअप. यस लावला प्रत्यय कारण ती एकटी आहे, वेक्स अप. आणि काय बाबा सकाळी लवकर, सकाळी आपण म्हणतो म्हणून अर्ली इन द मॉर्निंग आपण म्हणू शकतो. ओके, सकाळी लवकर म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग. उठणे म्हणजे शी वेक्स म्हणजे वेकअप म्हणजे उठणे आणि नंतर सकाळी लवकर आहे म्हणून अर्ली इन द मॉर्निंग. पुढचा ते दररोज 8 तास काम करतात, पहिले येणार ते, पहिला करता म्हणजे ते आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप काम करणे म्हणजे वर्क आहे. इथं यस प्रत्यय लावला नाही कारण अनेक वचने आहेत, दे अनेक वचने म्हणून आपण यस प्रत्यय लावला नाही, म्हणून दे वर्क लिहिलं फक्त. बाबा किती 8 तास काम करतात, फॉर 8 आवर एव्हरी डे किंवा 8 आवर्स एव्हरी डे एवढं लिहिलं तरी चालू शकतं. ओके. तर या प्रकारची जी वाक्य आहेत, अशा प्रकारची वाक्य जी आहेत ती तुमची इंग्लिश मधली जी मराठीतली वाक्य त्यांना तुम्ही इंग्लिशमध्ये बनवू शकताय. अजून एक साधं सोपं मित्रांनो, तुम्ही साधी वाक्य सुद्धा तयार करू शकताय. म्हणजे पहिला कर्ता आणि क्रियापद दोनच गोष्टी घेऊन वाक्य तयार करा, फक्त पहिला कर्ता घ्या आणि क्रियापद घ्या. म्हणजे समजा आय हा एक कर्ता झाला आणि त्याच्यानंतर मी फक्त लिहिला गो, आय गो पूर्णविराम दिला. आय गो याचा अर्थ काय, मी जातो, मी जातो. आय म्हणजे कर्ता आहे, त्याच्यानंतर फक्त क्रियापद. तुम्ही काय करा माहितीये का, आज एक काम करू शकताय, कर्ता अधिक क्रियापद वालीच वाक्य तयार करा. क्रियापद, कर्ता आणि क्रियापद फक्त एवढंच. म्हणजे बघा ही असेल तर ही गोज होईल, कर्ता एक वचने असेल तर यस किंवा यस प्रत्यय म्हणजे तो जातो. आणि आय असेल तर बाबा आय गो होईल फक्त, आय गो. तिसरं वाक्य आय कम, आय कम म्हणजे मी येतो. आय टीच मी शिकवतो. आय सी मी पाहतो. ओके. त्याचबरोबर आय लिसन मी ऐकतो, काळजीपूर्वक ऐकतो. आय स्टडीज मी अभ्यास करतो, बरोबर. आय स्विम मी पोहतो. ओके. किंवा आय लर्न मी शिकतो. आय किंवा ही असेल किंवा दोन अक्षरे म्हणजे आय गो, ही कम. त्याचबरोबर शी गो, शी कम, शी लर्न, शी प्ले, शी वॉच, शी राईट
अशा प्रकारची छोटी छोटी वाक्य सुद्धा तुम्ही तयार करू शकता. फक्त कर्ता आणि क्रियापद लिहून तुम्ही खूप सारी वाक्य तयार करू शकताय. म्हणजे कर्ता आणि क्रियापद लिहून तुम्ही वाक्य तयार करा. ओके. आय ड्रिंक म्हणजे मी पितो आणि नंतर त्याच्या पुढे जर वॉटर लिहिलं तर मी पाणी पितो. अशा प्रकारे त्याचा अर्थ होईल. म्हणजे शेवटी तो असलेली वाक्य तुम्ही अशा प्रकारे तयार करू शकता. साध्या वर्तमान काळातली खूप सारी वाक्य तुम्ही तयार करू शकता. तुम्ही एक वही करा या सगळ्या गोष्टींसाठी आणि त्या वहीमध्ये मित्रांनो या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या. साध्या वर्तमान काळाचं रचनासूत्र, कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप आणि इतर वाक्य. तर आता आपण काही वाक्य या ठिकाणी बघूयात. आणखी काही वाक्य आपल्याला बघायचे. मी जातो. बघा मी म्हटलं मी जातो. मी जातो म्हणजे पहिला तुमचा कर्ता काय बाबा या ठिकाणी आय आहे आणि जातो म्हणजे गो. झालं मित्रांनो. मी तिथे जातो. आता बघा आय आहे आणि नंतर गो आहे. म्हणजे तुम्हाला बघा वाक्य बनवत असताना आय आणि गो लिहिलं म्हणजे मी, गो म्हणजे मी जातो लिहिलं आणि त्याच्यानंतर मी तिथे जातो. गो दिअर. आय गो दिअर. संपला विषय. आय गो दिअर. आय गो म्हणजे मी जातो. आय गो दिअर म्हणजे मी तिथे जातो. आता पुढे आणखी एक वाक्य तयार होऊ शकतो. आय गो दिअर बसने जातो. बाय बस. बाय बस. बघा म्हणजे छोट्या वाक्यापासून तुम्ही मोठं वाक्य कसं तयार करू शकताय. छोटं वाक्य आहे आय गो, बरोबर, मी जातो. आय गो दिअर मी तिथे जातो. मी जातो म्हणजे आय गो दिअर मी तिथे जातो. पण सुरुवात तुम्हाला करता नंतर क्रियापद आणि नंतर बाकीची गोष्ट. आय गो दिअर मी तिथे जातो. आणि आय गो दिअर बाय बस मी तिथे बसने जातो. किंवा आय गो दिअर बाय बस आणि पुढे जर एव्हरी डे लिहिलं तर तिथं लिहायचं मी दररोज तिथे बसने जातो. मी तिथे दररोज बसने जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला छोट्या वाक्यापासून मोठ्या वाक्य तयार करता येऊ शकतं. जसं आय गो टू स्कूल असं येऊन लिहू शकता. मी शाळेत जातो. आय गो टू स्कूल बाय बस मी शाळेत बसने जातो. आय गो टू स्कूल बाय ऑटो. आय गो टू स्कूल बाय सायकल. आय गो टू स्कूल बाय एरोप्लेन. हा म्हणजे एरोप्लेन नसेल तर पण जात असं एखादा, आपल्याला काय माहिती. मी येतो. ओके. मी येतो म्हणजे आय कम. बरं मी येतो म्हणजे आय कम झालं. मी येतो आय कम. मी लिहितो आय राईट. बरोबर. मी लिहितो आय राईट. ओके. त्याच्यानंतर मी वाचतो आय रीड. आणि मी तो शाळेत जातो. ही गो टू स्कूल. बघा आता बघा ही गो टू स्कूल एकदम छोटं वाक्य तयार झालं. ही गो झालं. ही गो. त्याच्यानंतर ही गो टू स्कूल म्हणजे तो शाळेत जातो. ही गो टू स्कूल बाय बस तो शाळेत बसने जातो. ही गो टू स्कूल बाय बस एव्हरी डे तो शाळेत दररोज बसने जातो. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला एका छोट्या वाक्यापासून मोठं वाक्य तयार करता आलं पाहिजे. म्हणजे साध्या वर्तमान काळातली वाक्य तयार करणं खूप सोपं आहे. शेवटी जातो म्हणजे तुम्हाला फक्त कर्ता लिहायचं आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आहे. एवढंच काम करायचंय. ती जी सगळी वाक्य कर्ता लिहिला, क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं की ते वाक्य तुमचं झालं साध्या वर्तमान काळातलं. आता नुसतं जर मी म्हटलं इथं बाबा नो बघा नुसतं मी म्हटलं इथं ही लिहिला. हीच्या पुढे जर तुम्ही गो लिहिला तर तो जातो. हीच्या पुढे कम लिहिला तर तो येतो. हीच्या पुढे जर का मी प्ले लिहिला तर तो खेळतो. हीच्या पुढे मी रीड लिहिला तर तो वाचतो. हीच्या पुढे स्विम लिहिला तर तो पोहतो. हीच्या पुढे डान्स लिहिला तर तो नाचतो. हिच्या पुढे सिंग लिहिलं तर तो गाणं गातो. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही खूप सारी वाक्य लिहू शकता. म्हणजे ही गो, ही कम, ही प्ले, ही रीड, ही स्विम, ही डान्स, ही सिंग्स. आता फक्त इथं तुम्हाला गो असेल तर इथं एकटा आहे म्हणून गोज येईल. ही कम्स येईल. ही प्लेज येईल. ही रीड्स येईल. ही स्विम्स येईल. ही डान्स येईल. त्याच्यानंतर ही सिंग्स येईल. या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे यस प्रत्यय लागेल. जर दे असेल तर तसा काही यस वगैरे प्रत्यय लागणार नाहीये. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ही वाक्य तयार करता येऊ शकतात. मग आय असेल तर आय गो, आय कम, आय प्ले, आय रीड, आय स्विम, आय डान्स किंवा आय सिंग वगैरे अशा प्रकारची वाक्य या ठिकाणी होऊ शकतात तयार. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य बनवता आली पाहिजे. तर खूप सारी वाक्य तुम्ही बनवू शकताय. खूप सारी क्रियापदं घ्या. त्यांच्यापासून खूप सारे वाक्य तुम्ही हे करा. बघा ते दिवसभर काम करतात. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही करता लिहिला पाहिजे. करता काय बाबा दे. बघा तुम्हाला कुठलंही एखादं वाक्य मराठीतलं इंग्लिशमध्ये बनवायचं असेल आता ही सगळी वाक्य शेवटी त आहे. आज आपण जसं साध्या वर्तमान काळावरती चर्चा करतोय तसंच उद्या आपण साध्या भूतकाळावरती, परवा साध्या भविष्य काळावरती, नंतर सगळे चालू काळ, नंतर पूर्ण काळ, जे महत्वाचे टेन्सेस आहेत ज्याचा उपयोग आपल्याला रोजच्या आपल्या व्यवहारी वाक्यामध्ये होतो ते सगळे टेन्स आपल्याला बघायचे. बघा पहिली गोष्ट तुम्ही दे लिहिला. पहिला करता लिहायचा. इंग्रजी मध्ये तुम्हाला जर बोलायचं असेल तर पहिला कधीही करता. तो करता तुम्ही पण असू शकता, आई पण असू शकतो, ही असू शकतो, काही असू शकतो. तर इथं ते आहे.
बघा इथं शेवटी त आहे म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं. त्याच्यानंतर लगेच क्रियापद मित्रांनो, साध्या वर्तमान काळ असेल तर क्रियापद, चालू असेल तर सहाय्यकारी क्रियापद असतात. आता इथे क्रियापदाचं पहिलं रूप त्यातल्या त्यात. पहिलं रूप काय, ते दिवसभर काम करतात. काम करणे, काम करणे म्हणजे वर्क. दे वर्क झालं. दिवसभर, दिवसभर म्हणजे ऑल डे. दे वर्क ऑल डे, विषय संपला. संपूर्ण दिवसभर काम करतात. पुढचा, मी शाळेत जातो म्हणजे पहिला करता कोण आहे बाबा, मी म्हणजे आय. आय नंतर मला लगेच क्रियापद लिहायचंय. मी लिहिलं आणि नंतर क्रियापद काय बाबा, आय गो. आणि त्याच्यानंतर काय राहिलं बाबा, शाळेत. आय गो स्कूल नाही होणार, आय गो टू स्कूल होईल. समजला विषय मित्रांनो, एकदम सोपा विषय. पहिला करता क्रियापद लिहून टाकायचं, बाकी झंझट नाही. करता क्रियापद पहिला करता करायचा म्हणजे कधी इंग्लिश बोलत असताना पहिला करता, नंतर क्रियापद, आणि सहाय्यकारी क्रियापद असेल सहाय्यकारी क्रियापद, नंतर क्रियापद, आणि नंतर मग बाकीचं वाक्य. पहिला करता क्रियापद आलं पाहिजे. जसं की मी दररोज शाळेत जातो म्हणजे आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज बसने शाळेत जातो, आय गो टू स्कूल बाय बस एव्हरी डे असं लिहू शकता. लोकांना लहान भाषणं आवडतात. लोक म्हणजे पीपल, आवडतात म्हणजे लाईक पीपल. बघा पीपल एकदम सोपं असतं. पीपल बाबा, लोक म्हणजे पीपल आलं बरोबर. त्याच्यानंतर आवडणे म्हणजे लाईक. लाईक काय आवडतं बाबा, लहान भाषणे, शॉर्ट स्पीच. पीपल लाईक शॉर्ट स्पीच, संपला विषय. शॉर्ट स्पीच, लहान भाषण आवडतात. क्लास बरोबर 7 वाजता सुरू होतो. क्लास म्हणजे बाबा पहिला लिहा द क्लास, तुमचं करताय. सुरू होतो म्हणजे स्टार्ट. स्टार्ट सुरू होतो म्हणजे स्टार्ट, बरोबर 7 वाजता, शार्प 7 AM असेल, 7 PM असेल, जे काय असेल. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपण कुठल्याही प्रकारची इंग्रजी मराठी वाक्य आहेत त्यांना इंग्लिशमध्ये तुम्हाला बनवता येतात. तसं बघा, मी किंवा कधी कधी काही वाक्यांच्या शेवटी त नसतो, ती वाक्य तशा प्रकारची पण काही वाक्य असतात की जी तुमची साध्या वर्तमान काळातली असतात, ज्यांना तुम्ही इंग्लिशमध्ये बनवू शकता. जसं की मी तुझ्याशी सहमत आहे म्हणजे पहिला मी लिहिणं गरजेचं आहे, आय. त्याच्यानंतर सहमत आहे म्हणजे ॲग्री, आणि त्याच्यानंतर विथ यू. लक्षात घ्या, पहिला तुम्हाला करता लिहायचाच आहे, करता लिहिला बाबा, आय लिहिला. त्याच्यानंतर सहमत असणे म्हणजे ॲग्री, आणि कोणाशी म्हणजे तुझ्याशी म्हणून विथ यू. आय ॲग्री विथ यू असं आपण वाक्य म्हणतो, ते साध्या वर्तमान काळातलं असतं. मला तुझ्या मदतीची गरज आहे. बघा, मला गरज आहे, मला म्हणजे पहिला आय. गरज असणे म्हणजे नीड, कशाची बाबा, तुझ्या मदतीची, म्हणून युअर हेल्प. आय नीड युअर हेल्प, किंवा आय नीड हिज हेल्प, मला त्याच्या मदतीची गरज आहे. किंवा वी नीड युअर हेल्प, आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे. त्याच्यात म्हणजे तो, तो कोण आहे बाबा, ही. त्याच्यानंतर क्रियापद, क्रियापद काय आहे, त्याच्यानंतर V1 म्हणजे क्रियापद काय आहे बाबा, अभाव असणे म्हणजे लॅक्स. लॅक, अभाव असणे म्हणजे लॅक्स. एकटा आहे म्हणून यस लावला प्रत्यय. आणि त्याच्यानंतर मग बाबा कशाची बाबा, सेल्फ कॉन्फिडन्स, अभाव आहे कशाचा, आत्मविश्वासाचा. या पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. 100 रुपये आहे या पुस्तकाची किंमत, म्हणजे दिस बुक. हे पुस्तक म्हणजे दिस बुक. दिस बुक. कॉस्ट, किंमत आहे म्हणजे काय, किंमत असणे म्हणजे कॉस्ट आपण म्हणू शकतो. कॉस्ट 100 रुपीज. आपण अशा प्रकारे काही वाक्य जे आहे ती आपण बनवू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज आपल्याला अजून काही शब्द वाक्य बघायचे आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो आपण साध्या वर्तमान काळातली काही वाक्य बघितली. आणखी बघा आजचे काही शब्द. मी म्हटलं रोज 10 शब्द बघणार आणि त्या 10 शब्दांना घेऊन 10 वाक्य. आता हे जे काही 10 शब्द आहेत, या 10 शब्दांना घेऊन आपण 10 वाक्य तयार करणार, ती पण साध्या वर्तमान काळातली. लर्न म्हणजे शिकणे, टीच म्हणजे शिकवणे, थिंक म्हणजे विचार करणे, अंडरस्टँड म्हणजे समजणे, इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे, स्पीक म्हणजे बोलणे, लिसन म्हणजे ऐकणे, काळजीपूर्वक ऐकणे, लिहिणे, प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. आता यांना जर का मित्रांनो तुम्हाला जर यांची जर वाक्य या शब्दांना घेऊन छोटी छोटी वाक्य पण बनवू शकताय. म्हणजे या सगळ्यांच्या अगोदर नुसता आय जरी लावला, आय म्हणजे आय लर्न मी शिकतो, आय टीच मी शिकवतो, आय थिंक मी विचार करतो, आय अंडरस्टँड मला समजतं, आय इम्प्रूव्ह मी सुधारणा करतो, आय स्पीक मी बोलतो, आय लिसन मी ऐकतो, आय राईट मी लिहितो, आय प्रॅक्टिस मी सराव करतो, आय ट्राय मी प्रयत्न करतो. ही लिहिला, ही लर्न्स मी तो शिकतो, ही टीच तो शिकतो, तो शिकवतो, ही थिंक्स तो विचार करतो, ही अंडरस्टँड त्याला समजतं, ही इम्प्रूव्स तो सुधारणा करतो, ही स्पीक्स तो बोलतो, ही लिसन्स तो ऐकतो, ही राईट तो लिहितो, ही राईट्स तो लिहितो, ही प्रॅक्टिस तो सराव करतो, आणि ही ट्रायज तो प्रयत्न करतो.
म्हणजे अशा प्रकारे या सगळ्यांच्या अगोदर ही नुसता लावून सुद्धा तुम्ही वाक्य तयार करू शकताय साध्या वर्तमान काळातली. नुसता आय लावून सुद्धा साध्या वर्तमान काळातले वाक्य लिहू शकताय. नुसता लर्न पासून तुम्ही आय रन, राम लर्न, शी लर्न्स, ही लर्न्स अशा प्रकारे वाक्य तयार करू शकता. जसं इथं काही वाक्य तयार केले बघा. आय लर्न इंग्लिश एव्हरी डे. आय लर्न लिहिलं, नुसतं आय लर्न म्हणजे मी शिकतो. आय लर्न इंग्लिश म्हणजे मी इंग्लिश शिकतो. आय लर्न इंग्लिश एव्हरी डे, मी दररोज इंग्लिश शिकतो. ही टीच, ही आहे बघा, ही टीच होता, ही टीच येस लागला प्रत्येक, कारण करता एक वचनी आहे. ही टीच स्टडीज, तो शिकवतो. स्टुडंट्स, तो विद्यार्थ्यांना शिकवतो. ही टीच स्टुडंट्स म्हणजे ही टीच म्हणजे तो शिकवतो. ही टीच स्टुडंट्स म्हणजे तो विद्यार्थ्यांना शिकवतो. ही टीच स्टुडंट एव्हरी डे किंवा इन क्लास, इन स्कूल असं सुद्धा लिहू शकताय. शी थिंक्स अबाउट हर फ्युचर, ते विचार करते. शी थिंक्स अबाउट हर फ्युचर, शी थिंक्स अबाउट हिज फ्युचर, शी थिंक्स अबाउट फ्युचर असं म्हटलं तरी नुसतं चालू शकतं. अशी पण वाक्य तयार करून होऊ शकतात. दे अंडरस्टँड द लेसन, त्यांना लेसन समजतं. ही इम्प्रूव्ह किंवा ते लेसन समजून घेतात. ही इम्प्रूव्ह हिज इंग्लिश डेली, ही इम्प्रूव्ह, तो इम्प्रूव्ह करतो, तो सुधारणा करतो. कशामध्ये? हिज इंग्लिश डेली, त्याच्या इंग्रजीमध्ये दररोज. त्याचबरोबर शी स्पीक्स, शी नंतर लगेच त्यानंतर लगेच क्रियापद बाळा. शी आहे म्हणून यस प्रत्यय लावला. शी स्पीक्स, यस प्रत्यय लावला. इंग्लिश इन द क्लास, ती शाळेमध्ये ती क्लासमध्ये इंग्लिश बोलते. दे लिसन टू द टीचर. ओके, आता या सगळ्यांमध्ये एक लक्षात घ्या, आता ही वाक्य आहे. किंवा त्याचबरोबर ही राईट्स इन हिज नोटबुक, तो त्याच्या पुस्तकामध्ये नोटबुकमध्ये लिहितो. शी प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरी डे, तो दररोज ती इंग्रजीची प्रॅक्टिस, ती दररोज इंग्रजीची प्रॅक्टिस करते, इंग्रजीचा सराव करते. दे ट्राय टू स्पीक इंग्लिश, ते इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात. तर अशी जी वाक्य आहे याच्यात एक मित्रांनो लक्षात घ्या बरं का, एक साधी गोष्ट लक्षात घ्या. शी आहे टीचर्स, TEACH बरोबर ES स्टुडंट. ओके, आता याच्यात लक्षात घ्या, ही आहे म्हणून टीचर्स आला. जर दे असता, दे टीच आला असता फक्त, दे टीच स्टुडंट. किंवा त्याच्यानंतर आय असता तर आय टीच आला असता, आय टीच स्टुडंट्स. साध्या वर्तमान काळातल्या वाक्याच्या रचनेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. कर्ता तुमचा जर का एक वचनी असेल, ही असेल, शी असेल, राम असेल, श्याम असेल, सीता असेल, गीता असेल, तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. जसं की ही प्लेज होईल, प्लेचं ही प्लेज. ओके, ही प्लेज होईल. क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा कर्ता एक वचनी असेल तर. अनेक वचनी असेल तर अजिबात नाही. रचना काय? यस प्लस V1 प्लस ओ असं पकडा. पहिला कर्ता, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, आणि त्याला कधी कधी यस प्रत्यय लागतो, कधी यस नसतो. कधी कधी यस किंवा ईएस केव्हा प्रत्यय लागेल? जेव्हा कर्ता एक वचनी असेल. आणि कर्ता अनेक वचनी असेल तर यस किंवा ईएस प्रत्यय लागणार नाही. म्हणजे ही टीच होऊ शकतो, ही प्लेज होऊ शकतो. आणि दे असेल तर दे टीच, आणि आय असेल तर आय टीच. दे प्ले आणि आय प्ले आणि ही प्लेज असं येऊ शकतो. त्याचबरोबर ही असेल तर ही गोज टू स्कूल होईल, आणि दे असेल तर दे गो टू स्कूल होईल, दे गो टू स्कूल होईल, किंवा ही गो टू स्कूल होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजची चर्चा आपण या ठिकाणी थांबूयात. तर आज आपण जो भाग शिकला साध्या वर्तमान काळाचा, आणि साध्या वर्तमान काळाचा वापर आपण आपल्या रेग्युलरली वाक्यांमध्ये, जीवनामध्ये कसा करू शकतो यावर आज आपण चर्चा केली. आणि याची तुम्ही ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला हा भाग किती समजला, ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून 2 नंबरची टेस्ट द्या. काल आपला 1 नंबरचा लेसन जर तुम्ही नसेल बघितला तर कालच्या लेक्चरची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि कालचं लेक्चर पण बघा. आणि त्याचबरोबर कालच्या लेक्चरवरची टेस्टची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि आजच्या लिंकच्या आजची जी काही आपली व्हिडिओ आपण पाहिली, आजची चर्चा जी आपण केली, त्यावर ऑनलाईन टेस्ट जी बनवली त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर पटकन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजची जी काही टेस्ट आहे ती द्या. आणि म्हणजे तुम्हाला आजचा जो विषय आहे तो नेमका किती कळाला हे लक्षात येईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो जरा मला कमेंट बॉक्समध्ये थोडंसं सजेशन द्या, तुम्हाला या लेक्चरमध्ये आणखी काही बदल हवे असतील. मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या जर तुम्हाला व्यवस्थित समजत असतील तर तसं सांगा. समजत नसतील, एखादा मुद्दा समजला नसेल, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर आम्हाला नीट समजलं नाही, आणखी चांगल्या प्रकारे समजून सांगा, म्हणजे आपल्याला थोडंसं इम्प्रूव्ह करता येईल आपल्या लेक्चरला. कारण इंग्लिश माझा विषय नाहीये, माझा विषय गणित आहे, तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. तुमच्या थोड्याशा डेव्हलपमेंटसाठी मी स्वतः पण शिकतोय, तुम्हाला पण शिकवण्याचा प्रयत्न करतोय, आणि तुम्हाला शिकवता शिकवता स्वतः डेव्हलप व्हायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही सुद्धा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. पटकन टेस्ट द्या,
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.